हे एव्हरीवन, सो इट्स माय बर्थडे व्लॉग. आणि मला सकाळी टाईम नव्हता भेटला बिकॉज मी लेट उठली होती, काल लेट झोपल्यामुळे. मग इव्हनिंगमध्ये जाऊन महादेवचे दर्शन घेतले. गाईज, हे मला माझ्या बहिणीने पाठवलं आहे. लेट्स सी ह्याच्यात काय आहे. लव फ्रॉम कोरिया. तर आपण बघूया ह्याच्यात काय आहे. प्रिटीचा नेक पीस आहे, स्टेनलेस स्टीलचा. तो मला खूप दिवसापासून पाहिजे होता आणि खूप क्यूट आहे. कोरियन इयरिंग, टू प्रिटी क्यूट. थँक्यू. आणि मी असं क्यूटचा आउटफिट वेअर केला आहे, जो असं अनारकली टाईप आहे. सुंदर आहे आणि याला मी आता आले. तर आता आपण बघूया की बड्डेचं काय प्रिपरेशन करायचं आहे आणि ते सगळं करूया. सगळ्यात आधी मला आता प्यायचा आहे चाय, बिकॉज इतकं डोकं दुखतं आहे. काल मी फुल नाईट आऊट केला आहे, मूवी बघत होतो, कोरियन ड्रामा. तर थोडंसं हेडेक आहे, थोडंसं बरं पण नाही वाटत आहे. तर आपण आता चाय वगैरे पिऊया आणि मस्त रेडी होताना मी तुम्हाला दाखवते. बाय. बड्डे आहे आणि बाहेर जायला टाईम पण भेटला नाही बिकॉज सगळे बिझी होते. मग विचार केला की घरीच जेवण ऑर्डर करूया मस्त छान आणि मस्त एन्जॉय करूया घरीच. मग तयारी करता करता जेवण आमचं आलं. मग त्यानंतर मी जेवण एन्जॉय करायला घेतलं आणि मग छानपैकी असं रेडी व्हायला घेतलं. हे आहे माझं बड्डेचं आउटफिट, जे सगळं गिफ्टेड आहे. हे सगळं जे मी दाखवते आणि मी किती छान दिसते हे प्लीज मला कमेंट करून सांगा. हे सगळे माझं बड्डेचं डेकोरेशन होतं, जे खूप सुंदर झालं होतं विथिन हाफ ॲन आवर आणि मला खूप आवडलं. केक कट केला, फोटोशूट केले माझे आणि सगळ्यांसोबत. आणि या मला बड्डे तर सेलिब्रेट करायचा नव्हता, बट हा बड्डे खूप स्पेशल आणि छान सेलिब्रेट झाला बिकॉज ऑफ माय फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि इथे मस्त मी रील शूट केली, ती नक्की तुम्ही इन्स्टाला जाऊन बघा, मी टॅग करते. मस्त माझ्या पेट्ससोबत फोटोज काढले. अँड आय एम फीलिंग ग्रेटफुल फॉर एव्हरी सेकंड मिनिट की माझा बड्डे खूप छान आणि मस्त झाला आहे. मी खूप हॅपी होते त्या दिवशी, म्हणजे मी रोजच असते, बट आय वॉज मोर हॅपी दॅन एव्हरी डे. या गाईज, दॅट्स इट फॉर अ डे. थँक्यू फॉर विशिंग मी. लव यू ऑल. बाय.